स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपल्या सेशनचा डे 6 आहे. त्या दिवशी सॅटर्डेला मॉर्निंगच्या सेशन मध्ये आपण शक्तिपातानंतर अन्न पाण्याला चार्ज करणं आपण बघितलं. का बरं अन्न पाणी चार्ज करणं गरजेचं आहे हे पण आपण बघितलेलं आहे. सो स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये. आज आपण बघणार आहे मनुष्याचा औरा का बरं आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर जर आपण अभ्यास केला मनुष्याचं आभामंडल व्यक्तिमत्व का बरं महत्वाचं, तर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं आपण म्हणत असतो. तर जेवढा आभामंडलावर तुम्ही स्टडी केला असेल किंवा कुठे ऐकलं असेल, आभामंडल म्हणजे औरा, जो आपल्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय असतं, जे तुम्हाला मला प्रत्येकाला ईश्वराने दिलेलं आहे. अगदी एका पॉइंट पासनं ते जगातल्या कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्ती आणि वस्तूला हे आभामंडळ अस्तित्वात असतं. आता औरा म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध असतो. तर बघा, एखाद्या व्यक्तीला म्हणजे सायंटिफिक याच्यात जे सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीचं आभामंडळ डॅमेज झालं तर ती एनर्जी 7 चक्रांपर्यंत पोहोचते. सर्वसाधारण व्यक्तीला 7 चक्रांचा अभ्यास नसतो, औराचा अभ्यास नसतो. ती एनर्जी जर औरा डॅमेज झाला तर 7 चक्रांमध्ये एंट्री करते. 7 चक्रांचे जिथलं जे चक्र डॅमेज असेल तिथून ती एनर्जी त्या बॉडी पार्टच्या फिजिकल आणि मेंटल स्ट्रेससाठी कारणीभूत ठरत असते. बऱ्याचशा डॉक्टरांकडे आपण जाऊन देखील आपल्याला त्याचं योग्य निदान होत नाही. असे आजार आहे की नाही, की आपण डॉक्टरांकडे जातो, औषध घेतो. साधी गोष्ट, बीपी, शुगर, थायरॉइड आज 10 पैकी 8 लोकांना आहे. कुणाला बीपी असेल, कुणाला शुगर असेल, कुणाला थायरॉइड असेल, आहे की नाही. 10 पैकी 8 लोकांमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला बघायला मिळतो, बीपी, शुगर, थायरॉइडचा. पण जर काही मेडिकल सायन्सने किती लोक इथे आहेत की ज्यांना बीपी शुगरच्या गोळ्या चालू आहेत किंवा थायरॉइडची गोळी चालू आहे? एनीवन प्लीज रेज युअर हँड. ज्यांना ऑलरेडी या गोळ्या चालू आहेत. ओके. आता किती वर्षापासून चालू आहे वर्षा मॅडम, सांगाल बरं? 2008 पासून आहे मॅडम. ओके. वनिता मॅडम, तुम्हाला किती वर्षापासून आहे? माईक माईक ऑन करा. दहा वर्षापासून बीपीच्या गोळ्या आहेत. ओके. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी तुम्हाला जी गोळी दिली होती त्यावेळेस तीच गोळी आजही चालू आहे का? हो, नाही, तीच आहे चालू. बदलल्या माझ्या. गोळीचे प्रमाण बदलले असतील. माझं बदललं. हा. गोळीचे डॉक्टर काय म्हणतात, आधी एक गोळी घ्या, मग 2 गोळी घ्या. मग कधी कधी काय होतं, गोळ्यांचे प्रमाण देखील वाढले जातात आणि गोळ्या बदलतात. ठीक आहे. मला सांगा वर्षा मॅडम किंवा वनिता मॅडम, पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला बीपी किंवा शुगरची गोळी सांगितली, डॉक तुम्ही गोळ्या कशासाठी घेतल्या होत्या? आयुष्यभर गोळ्या खाण्यासाठी की तो आजार दूर होण्यासाठी? नाही, आजार दूर होण्यासाठी. आजार दूर होण्यासाठी. 10 वर्षात आणि 18 वर्षात आजार दूर का नाही झाले? कधी विचार केला तुम्ही नियमित गोळ्या? डॉक- डॉक्टर म्हणतात बीपी शुगर झालं की ती जातच नाही. मॅडम, माझ्याकडे आपले स्टुडंट आहेत ज्यांच्या 29 गोळ्या ज्यांना रोज घ्याव्या लागत होत्या, त्या मॅडमला रिटायरमेंट नंतर त्यांनी प्रयत्न चालू केले आणि एकही गोळी आज घ्यावं लागत नाही. का बरं? त्यांना डॉक्टरांचा 29 गोळ्या, विचार करा, तुम्हाला 2-4 गोळ्या चालू असतील पण त्या पेशंटला 29 गोळ्या चालू मला होत्या. एक मॅडम हा. मेंटेन साठी दिले. काय म्हणजेच काय होत आहे, तुम्ही ज्या गोळ्या घेताय एकच गोळी ठेवली आहे, फक्त म्हणे मेंटेनन्स साठी ठेवले. गोळी मॅडम, तेवढं घेतली एक तर मेंटेन राहणार म्हणून सांगितलं. औषध घेण्याचा मागचा विषय काय? औषध घेण्याच्या मागचं रिझन काय? आपल्याला स्वस्थ लाईफ जगायचं, मेडिसिन फ्री लाईफ जगायचंय. मग आयुष्यभर जर गोळ्या येत असेल तर ते खरोखर मेडिसिन आहे का? आणि मेडिकल सायन्स मध्ये एक विषय शिकवला जातो, तो म्हणजे जिस गोली का इफेक्ट नहीं होता, म्हणजे साइड इफेक्ट नहीं होता, उस गोली का इफेक्ट भी नहीं हो सकता. आलं का लक्षात? ज्या गोळीचा हो. साईड इफेक्ट होत नाही ती इफेक्ट करू शकत नाही. म्हणजे कालांतराने जी गोळी वारंवार, का बरं, शुगरची गोळी रेग्युलर घेत असताना देखील एखाद्या पेशंटला डोळ्यांचे आजार,
होतात, किडनी फेल्युअर होतात, डायलिसिसवर तो पेशंट जातो किंवा ऑर्गन डॅमेजची समस्या होते की नाही होत, गँग्रीन सारखे आजार भविष्यात होते. होतात. तो व्यक्ती तर गोळी घेतोय. हम्म, मग काय रिझन आहे? हम्म, काय रिझन आहे? आता विज्ञान साईड इफेक्ट. देखील हेच म्हणतो की 99% आत्ताचे जे जर आपण 2090 मधले जर लोक बघितले, किती लोक लठ्ठ होते आणि किती लोक बारीक होते. म्हणजे तुम्ही आठवा 2090 ते 2005च्या म्हणजे 2000 पर्यंत, 90 ते 2000 या 10 वर्षामध्ये जर तुम्ही बघाल तर लोक एखाद दुसरा व्यक्ती लठ्ठ दिसायचा, बाकी सगळे नॉर्मल फिगर मध्ये असायचे. येस ऑर नो? हम्म. हो, आत्ताच्या घडीला काय बरोबर. झालेलं आहे? एखाद दुसरा तुम्हाला बारीक दिसेल, बाकी सगळे माझ्यासारखे लठ्ठ. दिसणार. बरोबर की नाही? असं का झालं? आता तंदुरुस्त असणं म्हणजे हेल्दी असणं आहे का? नाही. आरोग्याचं लक्षण म्हणजे लठ्ठपणा असूच शकत नाही. आलं का लक्षात? हम्म, सगळ्यात महत्वाचं, नॅचरोपॅथीने एक सुंदर व्याख्या दिलेली आहे. अगर हमारे शरीर में कोई रोग है, हमने उस रोग कारण को, म्हणजे रोग है तो कोई कारण दिया है, कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. आठवतं. हम्म, आपल्या पट जाएंगी. तुम्हाला काय वाटतं? मानसिकता डॉक्टरांकडे गेलं, एक गोळी घेतली, तर ती गोळी फक्त त्यावेळेस, आता मला सांगा साधं उदाहरण, ज्या पेशंटला शुगर आहे आणि त्या पेशंटनी गोळी घेतली, जेवणाआधी म्हणा किंवा ब्रेकफास्ट आधी त्याला गोळी दिली, तर त्याचं शुगर जे जेवणानंतर वाढलेलं आहे ते फक्त तुम्हाला ग्लुकोमीटरवर नॉर्मल दिसतं, पण मग ती हम्म. एक्सेस साखर गेली कुठे? शरीराच्या बाहेर पडली का गोळी घेतल्याने? नाही, नाही, शरीरात कुठेतरी असेल ती. बरोबर आहे. का बरं? ऑर्गन डॅमेज हं, तर लक्षात ठेवा, एक्सेस. मग ज्या ऑर्गनवर ती साखर जाऊन स्टोअर झाली, मग जर ती लिव्हरवर स्टोअर झाली, त्या व्यक्तीला फॅटी लिव्हर झाला. पॅनक्रियाजवर स्टोअर झाली, पॅनक्रिया डॅमेज होतो. जर ती किडनीवर झाली, किडनी फेल्युअर होतो. डोळ्यांच्या तिथे ती पोहोचली म्हणजे त्या रक्त, आपल्या शरीरामध्ये एक्सेस साखर जी वेन्स मधनं प्रवाहित होईल ती कुठेतरी साठेल, मग त्या त्या हो. ऑर्गनला डॅमेज करेल. येस और नो? ये हमने सोचा क्या? Yes. तुम्ही गोळ्याच घेत राहिले. तुम्हाला वाटतंय की नाही माझं बीपी नॉर्मल होत आहे, माझं शुगर नॉर्मल येत आहे ग्लुकोमीटरवर, पण होऊन काय राहिलंय तुमच्या शरीरामध्ये? कारण तुम्ही कारणच नाही हटवली ना. तुम्हाला काय वाटतं? फक्त गोड गोड मध्ये आपण म्हणतो की आज शिरा खाल्ला, गाजरचा हलवा खाल्ला, गुलाबजाम खाल्ला, त्याच्या तेवढा मी कंट्रोल केला तर माझं शुगर कंट्रोल राहील. कॅन इट पॉसिबल? हम्म. लाईफस्टाईल चेंज नाही. करावं लागेल. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जी पोळी खाता ती 1 कप चहापेक्षाही घातक आहे. कधी विचार केलाय? आपल्या भारतामध्ये ओव्हरऑल नाश्त्यामध्ये चहासोबत बिस्किट किंवा खारी किंवा टोस्ट खाल्ली जातात. आता त्याचं तुम्ही जर दिवसाला बिस्किट, किंवा कोण आहे बिस्किट खाणार इथे? ओके, मीच खाते सुमित सर. टोस्ट. किती बिस्किट खाता सुमित सर? मीच खाते टोस्ट. तुम्ही किती खाता ते सांगा, सांगा आकडा सांगा. सुमित सर 4 बिस्किट म्हणतात ते सुमित सर. मग 4 गुणिले 365 करा. किती होईल? 6 चोक 24 आणि 1200, 1440 बिस्किट सुमित सर एका वर्षाला खातात. आणि ही सवय जर 10 वर्ष सुमित सरांना कंटिन्यू आहे, गॅरंटेड डायबिटीज गिफ्ट म्हणून भेटणार आहे. कार्बच जातोय. बदलो जिंदगी को. आईनी जर बनवलेली सकाळची पोळी संध्याकाळी खायला लावली तर आपल्या जीवावर येतं. पण आपण 6 महिने एक्सपायरी. आणि एक लक्षात ठेवा, जर घरात नॅचरल निसर्ग नेचरवाला जो भी फूड आहे ना, नॅचरल फूड, तुम्ही फळ आणा. खूप झालं 2 दिवस चांगलं फ्रेश राहील, तिसऱ्या दिवशी ते खराब होईल की नाही फळ? मग तुम्ही हो, 6 महिने जर ते खाद्यान्न टिकवायचं असेल, त्याच्यात किती केमिकल आणि किती प्रिझर्वेटिव्ह टाकले असतील, कधी विचार केलाय? का बरं आजच्या धावपळीच्या याच्यात आजार वाढल्या? कारण तो उत्तर तुम्हालाच भेटेल. हा माझा वेगळा विषय ॲज अ हेल्थ कोच. पण मी तरी तुम्हाला सांगते की जर आजारातनं बाहेर पडायचं असेल, कारण औरा, आता आपण रेकीमध्ये शिकतो म्हणून आपल्याला औरावर विचार करायचा आहे. पण तरी मी तुम्हाला सांगते की लाईफस्टाईल बदलणं हा देखील तेवढाच महत्वाचा विषय राहणार आहे तुमच्यासाठी. ओके? तर आज मी ओके, तुम्हाला ओके, औरा बघायला शिकवणार आहे. आता औरा का ओके. बघणं, फक्त औरा बघणं विषय नाहीये. तुम्हाला माहितीये कधी लग्न समारंभातनं किंवा गर्दीतनं आल्यानंतर तुमचं डोकं दुखतं किंवा चिडचिड होते?
किती लोकांना असं होतं गर्दीच्या ठिकाणून मूव्हीज मध्ये गेला, मूव्हीज बघायला गेला, मॉलमध्ये गेलात, असं गर्दीच्या ठिकाणून आल्यावर आपल्याला अनइझी वाटतं, डोकं दुखतं, मळमळ. का बरं? कारण त्या गर्दीच्या ठिकाणी अनको लोकांचा औरा एकत्र आलेला असतो. काय होतं? अनेको लोकांचा औरा एकत्र आलेला असतो आणि तो एकत्र आलेला औरा तुम्हाला डिस्टर्ब करतो. मी आता तो औरा कसा एकत्र येतो ते पण दाखवणार आहे. तुमच्याच घरच्या व्यक्तींना तुम्ही औरा पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत का राहायचं याचं उत्तर तुम्हाला भेटेल. डॅमेज असले म्हणजे नकारात्मक औरा असलेल्या व्यक्ती तो तुम्हाला नकारात्मक गोष्टींकडे किंवा आपलं घरातलं वातावरण खूप छान आहे आणि अचानक कुणाच्या तरी आल्यामुळे घरातलं वातावरण बिघडलेलं तुम्ही बघितलं असेल, तर त्या व्यक्तीचे नकारात्मक वाईब्स तुमच्या जीवनामध्ये कनेक्ट होतात. पहिले औरा आहे की नाही ते पाहून घेऊ आपण. खरोखर मी म्हणते म्हणून की ऍक्च्युअल औरा असतो. जान्हवी, ब्लँक पेज. बघा आता हा ब्लँक पेज आहे, याच्यावर मी तुमच्या समोर एक डॉट काढते. बघा या डॉटच्या अवतीभोवती विदिन सम डॉट काढल्यावर बघा इथे प्रकाशाचं वलय तयार झालेलं आहे. शॅडो पडत होती कॅमेऱ्याची. सध्या प्रकाशाचं वलय एक कसं लाईटचं सरफेस आलाय का या डॉटच्या अवतीभोवती चेक करा. पुन्हा कुणाला दिसलं त्यांनी हाय यस सांगा, थंबनी असं या पद्धतीने एक प्रकाशाचं वलय. ठीक आहे. आता मी हा पेन इथे ठेवतो, हा या पॉइंटचा औरा आहे. आता मी ते आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो, मी शॅडो बद्दल बोलत नाहीये, मी त्या पेनाचा औरा. आता बघा या पेनाला जेव्हा मी इथे ठेवलं तर बघा या पेनाचा औरा इथून तुम्हाला साईडने दिसत, शॅडो नाही. शॅडोच्या आधी बघा एक प्रकाशाचा लाईट दिसतोय, दिसत आहे. शॅडो नाही, हे बघा लाईट लाईट दिसतोय. हा या पेनचा औरा आहे. आता जर मी माझा हात असा इथे ठेवला, हाताची शॅडो नका बघू, प्रकाशाचा वलय बघा. बघा तुम्हाला एक हे बघा इथे बारीक प्रकाशाची लाईन दिसते, दिसत आहे. कुणाकुणाला दिसत आहे तुम्ही हँड दाखवा. दोज हू कॅन सी, ग्रेट. ओके 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 ओके, चला दिसत आहे. हा झाला एखाद्या व्यक्ती. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही दाखवताय आम्हाला कसा दिसेल, तर तुमच्या घरी एखादी व्यक्ती आहे का? आता मी सांगितलं होतं आजच्या प्रॅक्टिकलमध्ये एका व्यक्तीला बोलवा सोबत. एका व्यक्तीला बोलवायचं आहे तुमच्या घरी जर कोणी असेल आणि त्यांना काय करायचंय, चेअरवर समोरासमोर बसवा आणि नो स्टिपवर डोळे बंद करून बघायला सांगा. त्या व्यक्तीचा आवरा तुम्ही बघू शकाल. आणि ज्यांच्याकडे व्यक्ती नाही आहे त्यांनी काय करायचं, माझ्या नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. यू कॅन सी माय आवरा. बघा इथे तुम्हाला क्लिअर दिसतो, दिसत आहे माझा आभामंडळ. यू कॅन सी हिअर. दिसला प्रकाशाचा वलय माझा. तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना बसू द्या, समोर बसून त्यांचा देखील औरा बघू शकता. ओके. तुमच्या घरच्यांना बोलवून त्यांचा देखील तुम्ही औरा बघू शकता. व्हाईट कलर दिसतो, व्हाईट प्रकाशाचं वलय दुसरं. तुम्ही देवांच्या फोटोंच्या भोवती, कुठल्याही धर्माचे देव असेल तरी सुद्धा त्यांच्या भोवती आपल्याला प्रकाशाचा वलय दिसतो. हे सुरक्षेचं कवच आहे. जर आपण याला डीप मध्ये शिकायला गेलो तर 7 लेअर असतात. लेव्हल 1 मध्ये एवढा 7 लेअर जाणून घ्यायची गरज नाहीये. आपल्याला फक्त औरा आहे किंवा नाहीये. आता मला ज्यांच्या घरी 2 व्यक्ती आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल करायला कोणी व्यक्ती असेल 2 व्यक्ती लागणार आहे. मी आता या प्रॅक्टिकलमध्ये सिद्ध करणार आहे की 2 व्यक्ती जेव्हा जवळ येतात तर त्यांचा औरा एकमेकांशी कनेक्ट होत असतो विदाऊट एनी टच.
आणि जर ती व्यक्ती सकारात्मक असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल, आणि जर ती व्यक्ती निगेटिव्हिटी असेल, निगेटिव्ह ऊर्जाने भरलेली असेल तर तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा जाणवेल. ओके, कोण आहे? एक व्यक्ती पाहिजे मला, एक ऍटलिस्ट दोन. ज्यांच्याकडे एक व्यक्ती आहे. ओके, वर्षा मॅडम अनम्यूट करा आणि त्या व्यक्तीला बोलवा. अजून कोण आहे ज्यांच्याकडे एक चालेल, मुलगा मुलगी जो कोणी आहे त्याच्याशी? आहे, एक आहे, एक आहे, हा, चला एक आहे, माझी सून आहे. आणखी कोणाकडे आहे एखादी व्यक्ती? बेस्ट, भेट भेट. एनीवन? कुणीच नाही. मी सांगितलं होतं सॅटर्डेला, विसरले का सगळे? रेडमी नोट अनम्यूट करा. माझी मैत्रीण आहे. तुमची मैत्रीण बेट. आहे का सोबत? बोलवा मग. हो आहे. त्या ऑफिस मध्येच आहे. वैशाली त्या ऑफिस मध्येच आहे शेजारी. ओके, ठीक. चला, आता तुम्हाला करायचं काय या प्रॅक्टिकल मध्ये, इथे तुमच्या दोन लोकांची एनर्जी एकत्रितपणे अशी चालत असते. दोन व्यक्ती जेव्हा पहिले समजून घ्या करायचं का, दोन व्यक्तींनी 8 ते 10 फूट किंवा 6 ते 7 फूट अंतरावर लांब लांब उभं राहायचं एकमेकांकडे फेसिंग करून. मग दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हात एकीने असे ठेवायचे स्टेबल, आणि दुसऱ्या व्यक्तीने हळूवार चालत जायचं त्या व्यक्तीकडे. तर विदाऊट एनी टच अशी एनर्जी येईल की तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीच्या एनर्जीला एक्सपिरियन्स करू शकाल. ठीक आहे, चला चालत जा. आणि ज्यांच्याकडे कोणीच नाहीये, वैशाली इकडे वैशाली. ज्यांच्याकडे कोणीच नाही प्रॅक्टिकल करायला, त्यांनी तुम्ही फक्त दोन्ही हा, हात वाकडी येते. दोन्ही इथं उभं हात राहा. असे हात करा. ज्यांच्याकडे असं, असं. नाही प्रॅक्टिकलला असं तो आधी. असे रफ करा. ठीक है, सिर्फ हाथ ऐसा कर. चलते धीरे धीरे चलते जाना है वर्षा मैडम, इतने दौड़ते नहीं जाना है. हा, नाही नाही, तिला तिला चार सांगितलं हात फक्त बरोबर. कसं नाही करायचं. स्लोली जायचं. ठीक आहे, अशा हात करून उभं राहायचंय आणि तुम्ही. ठीक है, ओके. अब आंखें बंद करो, जो भी है हाथ स्टेबल रखो. हात स्टेबल करा, स्क्रीनवर दिसतील असं असे. केल्यासारखं. हो. कोणाकोणाच्या हातामध्ये मुंग्या आल्या, कोणाकोणाच्या हातामध्ये खिचाव तयार झाला सांगा. ज्यांनी स्क्रीनकडे हात केलेले आहे, ज्यांनी स्क्रीनकडे हात केलेले आहे त्यांच्या अशा लहरी आल्यासारखं हातामध्ये जाणवलं. हा मॅडम, मॅडम हा, मला अशा लहरी आल्यासारखं झालं आणि खेळल्यासारखं झालं लहरी दोन्हीच्या. आहेत, म्हणजे दोघींचा टच न होता झाला की नाही. हो हो. हा, तर तिथे तुमच्या एनर्जी अट्रॅक्ट झाल्या. बघा किती लोक, माझ्या हात फक्त आता असे आहे, कोणाकोणाच्या हातांवर व्हायब्रेशन चालू झाले आहेत. काहीतरी एनर्जीचा फ्लो विदाऊट एनी टच जाणवतं. याचा अर्थ काय आहे की ही जी ऊर्जा आहे, मी तुमच्या एनर्जीशी जेव्हा कनेक्ट करायचा प्रयत्न करते तर तुम्हाला त्या एनर्जी जाणवत असतात. ठीक आहे, ओके, हो हो. ग्रेट. आणि ज्यांनी ज्यांनी दुसऱ्यांचं केलं नाभीपासून कट 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 डिलीट 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 करून टाकायचंय. कधीही जास्त मला जाणवलं पण तिला नाही जाणवलं. काय तुम्हाला जाणवलं ना, मला जाणवले व्हायब्रेशन, तिला नाही जाणवले. एकदा परत करा. त्यांना तुमच्या जवळ राहायला सांगा. लगेच त्यांना होईल जाणवलं. किंवा जसं ऍक्टिव्हेट ते माझ्या हा काय ओके, आता बघा याचा अर्थ काय आहे की वी कॅन कनेक्ट. आता जसं तुम्ही तिथे राहून टच मी इथून, म्हणजे मी जिथे आहे तिथून मी डिस्टन्सने तुमच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचवू शकत आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय, एनर्जी एकमेकांचा औरा कनेक्ट होतो. जर तुमच्या औरामध्ये रोज पॉझिटिव्ह लोक राहत असतील तर म्हणाल, कसं मी ओरा घेतलाय. हा तू घेतला. काय होणार आहे, तुम्ही जर पॉझिटिव्ह लोकांच्या कनेक्शन मध्ये राहाल तर तुमची एनर्जी कशी होईल, पॉझिटिव्ह. आणि सतत नकारात्मक, आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्याच घरी एवढे चिडचिड करणारे लोक आहे, आता काय करणार, असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर उत्तर हे आहे की तुम्हाला मी रेकीच्या याच्यात अन्न चार्ज करायला, पाणी चार्ज करायला शिकवलेलं आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, कुठल्याही व्यक्तीचा औरा स्ट्रॉंग करू शकता, पॉझिटिव्हिटीचे वाईब्स त्याच्यामध्ये निर्माण करू शकता. ठीक आहे, उद्याच्या सेशनमध्ये मी तुमचं स्वतः हिलिंग करून देणार आहे. तुमचं जे काही दुखत असेल, ठीक आहे, उद्या नाही, आपण करू ते बुधवारी करू. उद्या मी तुम्हाला 7 चक्र पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे आणि त्याच्यात आपण पूर्ण हिलिंग करायला शिकणार आहे. प्रॅक्टिकल संपलं नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम सुट्टी देऊन द्यायला का अर्ध्या तासात, असं नाहीये. ठीक आहे, आता आपण औरा फील केला, म्हणजे आता सॉरी औरा आपण दोघांचा एकत्र कनेक्ट होतो ते बघितलं. आत्ताच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघणार आहे, आत्ताच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहे दोन व्यक्तींचा औरा
म्हणजे कसा मिक्स होतो. पण आता आपल्याला तसाच्या तसा नाही, जर तो औरा निगेटिव्ह आहे तर निगेटिव्हिटी काढावं लागेल की नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, पहिले आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग शिकणार आहोत. ती कशी करायची बघा, स्वतःचा औरा क्लीन कसा करायचा. आता आपलं अटुनमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण रेकीची प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे, ज्यांचं ज्यांचं शनिवारी अटुनमेंट झालेलं आहे ते सर्व रेकीची प्रॅक्टिस करू शकतात. लेवल 1च्या नुसार स्पर्श चिकित्सेची प्रॅक्टिस ते करू शकतात. करायचं काय आहे, दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. मी स्वतःचे आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. फक्त औरा क्लेन्झिंग केल्यामुळे जवळपास आपल्या 10 ते म्हणजे 30 ते 40% एनर्जी लेवलवर आलेले ब्लॉकेजेस आपण दूर करू शकतो. दोन्ही हात असे आणि प्रार्थना करायची आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा. असं 3 वेळा औरा क्लीन केल्यामुळे तुमच्या एनर्जी, आता जेव्हा आपल्याला औरा क्लीन करताना कधी कधी काय होतं, पूर्ण बॉडी जेव्हा दुखत असते, 3दा असं केल्यानंतर आपण इकडून म्हणजे उजव्या साईडने डाव्या साईडचं क्लिन्झिंग करू शकतो त्याच पद्धतीने, आणि डाव्या हाताने उजव्या साईडचं क्लिन्झिंग. आणि मग ते नकारात्मकता काढल्यानंतर नाभीपासून डिस्कनेक्ट करायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. चला करा, 3 वेळा काढून बघा, तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. सगळ्यांनी करून बघा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से आभा मंडल में किसी भी कारण नकारात्मकता से हो, मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा, खाली हात घ्यायचे हळूहळू. प्राजक्ता मॅडम, खाली हात घ्या हळूहळू. खाली हात घ्या, खाली हात घ्या हळूहळू. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, पायापर्यंत घ्या हळूहळू, शरीराला स्पर्श करायचा नाहीये. आपली आजी आई जेव्हा नजर काढत होती, ती नजर काढताना कधी शरीराला स्पर्श करत नव्हती. ते आपल्यापेक्षा हुशार होते, त्यांना नजर काढायची प्रक्रिया माहिती होती. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड, फुंकर मारायची आहे, हातावर घेऊन जमा करून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह परमनंटली. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आहे तर ती परमनंटली निघून गेलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर माझ्या आभा मंडळात असेल, पूर्णपणे निघाली आहे. 3 टाइम पूर्णपणे करा. ठीक आहे. आता दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग नाभीपासून झालं असेल तर कटकट डिलीट 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 करा. दुसऱ्यांचं जेव्हा तुम्ही औरा क्लिन्झिंग कराल तर ते 3 प्रकारे आपण करतो. फुल बॉडीचं, लोकट पार्टचं आणि ताप कमी करण्याचं. तर ते तिन्ही व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर देणार आहे. कोणते कोणते देणार आहे? दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग, लोकल बॉडी पार्ट म्हणजे फक्त डोकंच दुखतंय, पोटच दुखतंय तर काय करायचं औरा क्लीन करताना, आणि पूर्ण बॉडीचं कसं करायचं, आणि ताप कमी करण्याचा व्हिडिओ, एखाद्याचा ताप कसा कमी करायचा, हे तिन्ही व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर देणार
आहे ज्याच्या प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी करू शकणार. आता स्वतःचं, आता तुमचं जिथे कुठे काही दुखत असेल, मे बी कोणाचा पोटात दुखत असेल, गुडघ्यात दुखत असेल, पायात दुखत असेल, तर गवत उपटल्यासारखं थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं. फक्त काय म्हणायचं? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, दोन्ही हात रब करायचं आणि गवत, समजा आता चेस्ट पेन असेल, गवत उपटल्यासारखं काढून टाकायचं. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, जस्ट रिमूव्ह परमनंटली. फुंकर मारून बाहेर, जस्ट रिमूव्ह परमनंटली. ठीक आहे, चला. व्हॉट एव्हर करा करा, 5 मिनिटं करा, तुमचे अर्धे दुखणं कमी होतात. जर जिथे दुखत आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं, दोन्ही हात रब करायचं. समजा शोल्डर दुखत आहे, तर पूर्ण व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी जर जस्ट रिमूव्ह, ज्या कुठल्या कारणांची कुठली निगेटिव्हिटी पूर्ण काढून ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. आणि एका हाताने काम करत असाल तर दुसरा हात मुठी बांधून मांडीवर ठेवायचं. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी देअर, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. ठीक आहे, जस्ट रिमूव्ह परमनंटली, परमनंटली, परमनंटली. दिव्य रेखी शक्तीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे, म्हणून तुम्ही ही ऊर्जा कुणाहीसाठी कधीही किती वेळा वापरू शकता. फक्त तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे डेली प्रॅक्टिससाठी. जर ट्रस्ट नसेल, विश्वास नसेल, तर फायदा होत नाही. चला, सो जस्ट रिलॅक्स. 5 मिनिटं झाले असतील तर नाभीपासून डिस्कनेक्ट करा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके, डिलीट डिलीट डिलीट. पहिल्यांदा असं झालं की माझ्या ओराचे प्रॅक्टिकल पटापट आटपत आहे का, तर तुम्हाला सांगूनही तुम्ही एक व्यक्ती सोबत ठेवला नाही, 2 व्यक्ती. लोकल म्हणजे जर आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे तर सोबत जर एक व्यक्ती असेल तर आजचं प्रॅक्टिकल व्यवस्थित केल्या जाऊ शकतं. बरोबर आहे. जुन्या लोकांना माहिती आहे की औराचं प्रॅक्टिकल शिकवतानाच किती वेळ लागतो. ठीक आहे, आता आपण बघणार औरा बघायला, स्वतःचा औराचं कसं बघायचं. ठीक आहे, आपण दुसऱ्यांचा औरा बघू शकलो, माझं तुम्ही बघितलंय. दुसऱ्यांचं स्वतःचं आभामंडळ कसं फील करायचं की नेमकं कुठे आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही हात रब करायचे आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ठीक आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि आता बघा, तुम्ही इथे हात लावा. तुम्हाला एक विदाउट टच एक एनर्जीचे, जे लोक हेडफोन वापरतात इथे तुम्हाला गरम जाणवेल. जे लोक जास्ती मोबाईल बघतात त्यांनी डोळ्याच्या वर हात ठेवा, तुम्हाला एकदम गरम, टच न करता जाणवली एनर्जी, काहीतरीचा खिचाव. जे हेडफोन वापरत असतील, बघा इथे एक एनर्जीचा फ्लो तुमच्या हाताला टच होतोय. टच न करताही एक एनर्जीचा फ्लो जाणवतोय, एक अट्रॅक्शन, एक मॅग्नेटिक फ्लो. कोणाकोणाला जाणवलाय त्यांनी थंब दाखवा. दोज आर फिलिंग दिस एनर्जी. ओके, ग्रेट. हे तुम्ही तुमचा औरा लेअर बघताय. ठीक आहे, आता दोन्ही हात रब करून डोळ्यांच्या समोर ठेवा. डोळे बंद ठेवा. एक असा खिचाव जाणवेल, हे तुमची एनर्जी आहे, तुम्ही फील करताय. यू आर जस्ट फीलिंग युअर एनर्जी. यू कॅन जस्ट फील दिस पॉझिटिव्ह एनर्जी. कुणाकुणा डोळ्याच्या समोर असं काहीतरी खिचाव जाणवला, टच करायचा नाही या डोळ्याला, फक्त तुम्ही फील करू शकता. कुणाकुणाला जाणवलं अट्रॅक्शन. ठीक आहे, ओके, गुड. आता दोन्ही हात रब करा
आणि आता आपण तो खिचव जो जाणवलाय त्याला हील करणं, थँक्स टू रेकी असं म्हणून दोन्ही हात राखून फक्त डोळ्यावर स्पर्श करा. तुम्ही स्वतःचा उपचार स्वतः करू शकणार आहे आता. तुम्हाला जो काही पेन आहे त्याला तुम्ही हील करू शकणार आहे. जिथेही शरीरावर दुखणं आहे, एक पुढचे 5 ते 10 मिनिटं हात ठेवायचा आहे, तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह एनर्जी तिथे फील होईल. चला हात ठेवून बघा जिथेही त्रास आहे तिथे. पुढचे 5 मिनिटं जिथेही तुम्हाला तणाव आहे तिथे हात ठेवा. जस्ट डू इट. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचंय. कुठलीही घाई नको. जस्ट रिलॅक्स. जिथेही तुम्हाला वेदना आहे, दुःख आहे, तिथे हात ठेवा. यू कॅन फील द एनर्जी. बघा प्रॅक्टिस कराल तेव्हाच रिझल्ट येणार आहे, कारण हे प्रॅक्टिकल सेशन आहेत. 5 ते 10 मिनिटं लागणार आहे हिलिंगसाठी. 5 ते 10 मिनिटं. राधा मॅडम काहीच दुखत नाहीये, अभिनंदन. गुड. आणि जे प्रॅक्टिस करत नाही ते एकदम स्वस्त मस्त जबरदस्त आहे माझ्या मते. ग्रेट, छान. चला हात ठेवा. बघा या वेदनेमधनं तुम्ही हळूहळू पूर्ण बाहेर पडणार आहे. यू कॅन फील द पॉझिटिव्ह एनर्जी. जस्ट हील. जस्ट हील. अखंड ब्रह्मांड तुमचं हिलिंग करत आहे. संवेदना संपल्या असतील तरच थँक्यू म्हणायचं आहे. ओके. चेक करा, जो पेन तुमचा 10 वर होता तो आता किती नंबर कमी झालेला आहे. 6 वर, 7 वर. टाइप इन चॅट बॉक्स किती नंबरवर आलेला आहे. किंवा हँडल्स करा कुणाचा त्रास कमी झालेला आहे. रेज युअर हँड, चेक करा. ओके. आत्ता कोणी असं आहे का, एकच जण पाहिजे मला, जास्ती हात वर नका करू, जे पहिल्या लेवलचे स्टुडंट आहे, पहिल्यांदा बॅच अटेंड करत आहे आणि त्यांना जास्ती वेद नाही, म्हणजे हातबीत वर जात नाही असं आहे, असा एखादा पेशंट. हा, सुषमा पवार मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक ऑन नाही केला. हा बोला. हा, माझं भयानक डोकं दुखत होतं मॅम. जसं तुम्ही सांगितलं ना तसं मी औरा क्लीन केलं आणि डोकं खूप छान, म्हणजे दुखायचं थांबलं पूर्णपणे. चला ग्रेट, खूप छान, अभिनंदन. हा. चला ओके. असं कोणी आहे का की ज्यांचा हातबीत वर जात नाही, हात वर जायला वगैरे त्रास होतो, असं कोणी आहे का? पवार मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. पवार मॅडम माईक ऑन करा. पवार निकोट आहे. मोबाईल नावाने जॉईन झालेला आहे, त्या मोटोरोला मोटो नावाने जॉईन झालेला आहे मॅडम. माईक ऑन करा, नाही तर संधी चालली जाईल तुमची. ठीक आहे, युअर टर्न ऑन. हा बोला. माझा हात वरती जात नाहीये, दुखतो हात वर गेले. किती दिवसांपासून जात नाही? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाले. कुठे आहात तुम्ही? सोलापूर. सोलापूर. ओके. हात वर करून दाखवा किती जातोय. असं जातो पण दुखतो, असा हात इथे दुख इथे दुखतो. ठीक आहे. प्रत्येक वेळेस हात वर करताना म्हणजे दुखतो? हो हो. ओके. तुमचं नाव? मंगल वानखडे. नाही नाही, माझं नाव अश्विनी माळवदकर. अश्विनी माळकर. ओके. डोळे बंद करा. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. प्रत्येक एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आपण आता संपूर्ण हिलिंग तुमच्या उजव्या हातावर करतोय. 1. तुमचा हात आधीपेक्षा रिलॅक्स झालेला आहे.
चूक. पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. तुमचा उजवा हात पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे, पूर्णपणे तणावरहित झालेला आहे. पूर्णपणे रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स, पूर्णपणे तणावरहित, पूर्णपणे तणावरहित, पूर्णपणे तणावरहित, पूर्णपणे तणावरहित, पूर्णपणे तणावरहित, पूर्णपणे तणावरहित. जस्ट रिलॅक्स, 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 रिलॅक्स. हात वर उचला आणि इझिली तुमचा हात आता वर जातो विदाऊट एनी पेन. हम्म. दुसरा हात वर करा, किती त्रास आहे तो बघा आता. हम्म. काय झालं सांगा. खूपच इझी झालं मॅडम. ओके, खूपच इझी वरती झालं. हो. चला ग्रेट, गुड. थँक्यू. चलो. हे कुठल्याही प्रकारचं जादू नाही. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. कुठलाही व्यक्ती या प्रॅक्टिसला करून ही गोष्ट प्रॅक्टिकली आणू शकतो आणि फिजिकल, रेकी, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलच्या प्रॉब्लेमला सोडवण्यात सक्षम आहे. ठीक आहे, कारण रेकीची सध्या जी आहे, सध्या तुम्ही नाही, कारण लेवल 1 आहे, 10% एनर्जीने काम करते. लेवल 2 आणि लेवल 3 झाल्यानंतर तुम्ही 100% एनर्जीने काम करता आणि लोकांचे दुखणेच नाही. पहिली तर सुरुवात स्वतः आनंदी, स्वतः आरोग्य संपन्न राहण्यासाठी करायचं आहे. जीवनामध्ये संपूर्ण आनंद तुम्ही निर्माण करू शकता आणि ईश्वर ने चाहा, हम कुछ नहीं करते, ईश्वर ने चाहा तो तुमच्या हाताने लोकांचे दुखणे, वर्षानुवर्ष असलेले दुखणे देखील कमी करू शकता. ओके, सो फक्त ट्रस्ट पाहिजे रेकीवर. हे कुठलेही जादूचे प्रयोग नाही आहे. जादूचे प्रयोग असते तर हॉस्पिटलमध्ये रेकी शक्तीचा वापर विदेशांमध्ये केला गेला नसता. ठीक आहे, चला. एक कोण म्हणताय शांत झोप लागत नव्हती, पण आता शांत झोप लागत आहे. ओके, गुड, छान. तर एक लक्षात घ्या, पेरणी आनंदाची कराल तर कापणी पण आनंदाची करावं लागेल. कळत नकळत आपल्या माइंडमध्ये होत असलेली नकारात्मकतेची पेरणी आपल्या जीवनातल्या दुःखांचं, कष्टांचं कारण बनते. आणि म्हणून सोन्याचा एक दागिना नसेल तर काही फरक पडत नाही, पण चेहऱ्यावर स्माईल नावाचा दागिना निरंतर तुमच्या चेहऱ्यावर असला तर आयुष्य खूप सुंदर होतं. ठीक आहे, आता मी सगळ्यांचं एकेकाचं हिलिंग करण्यासाठी इथे नाही आहे, तुम्हाला हिलिंग शिकवण्यासाठी आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर पुढे शिकवायलाही तयार आहे, बरोबर की नाही. 10 दिवस मी तुमच्यासाठी फ्री काढते ना, त्याच्या पुढे तुम्हाला 100% शिकायचं असेल तर आपले क्लासेस पण आहे, जे तुम्ही अटेंड करून 100% ऊर्जा शिकून मास्टर हिलर बनवू शकता. ओके, चलो. कारण शक्य नाही, तुम्ही समजू शकता. 215 लोक आता प्रेझेंट आहे. प्रत्येकाने म्हटलं मॅडम माझं दुखणं बंद करा, संध्याकाळी मला घरचे कामं करायचे आहेत की नाही. डिस्टन्स हिलिंग काम कसे करतात ते दाखवण्यासाठी मी एक प्रॅक्टिकल करून दाखवलं, जे मीच नाही, आपला कुठलाही विद्यार्थी करू शकतो. इंटेन्शननी तुम्ही एखाद्याचं दुखणं कमी करू शकता. अशी वेळ येऊन जाते की लोकांच्या जीवनात काय घडलं याची देखील तुम्हाला जाणीव होते, की नेमकं एखाद्याच्या जीवनात असं घडलं तर का घडलं, त्याचं कारण काय आहे हे तुम्ही ओळखू शकता. क्लिअर. रेकीमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्याच लेवलच्या प्रॉब्लेमवर समाधान आहे. कशावर? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक तुमच्या जीवनामध्ये जी कुठली समस्या आहे रेकीतनं त्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळू शकतं. ओनली युअर ट्रस्ट अँड प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. ठीक आहे, तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या, ज्यामुळे रेकीची प्रॅक्टिस, रेकीचा सराव तुम्ही करू शकता. घरातली निगेटिव्हिटी काढण्याचा उपाय तो पण देणार आहे. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, 10वीचं गणित पहिलीचा विद्यार्थी सोडवू शकत नाही. मी सांगितलेले बरेचसे उपाय सेकंड आणि थर्ड लेवल नुसार असतात. कारण सगळ्याच गोष्टी, समजा आता माझा मुलगा अभ्यास न करता मोबाईल पाहत असेल, मी त्याला म्हणेल अरे मोबाईल ठेव रे ठेव रे, त्याचा उपयोग होणार आहे का? बट आय एम अ हिलर, मला माहितीये की कुठल्या वेळेस त्याच्या हातून मोबाईल काढून घ्यायचा आहे. ऍज अ हिलर मी त्याला डिस्टन्स हिलिंग करून त्याच्या हातातला मोबाईल काढून देऊ शकते की नाही. येस ऑर नो. एकच मिनिट.
ओके. तर औरा क्लिन्झिंग आपण बघितलं. आता औरा आपण फील पण करू शकतो स्वतःचा. ठीक आहे. दोन्ही हात रब करायचे आणि जस्ट फील. तुम्ही तुमचा औरा कुठेही शरीराच्या तिथे हात फिरवून चेक करू शकता. क्लिअर? कोणाकोणाला फील झालं? काहीतरी असा मॅग्नेटिक तुमच्या हाताच्या आजूबाजूला खिचावा हा जाणवतो किंवा थंड गरम अशी ऊर्जा जाणवते. तर तुम्ही ही ऊर्जा कशाही पद्धतीने फील करू शकता. त्याची एनर्जी तुम्हाला जाणवत असते. ठीक आहे. थोडं हेल्प कर त्याला. ओके. ठीक आहे. आता आपण बघितलं औरा फील पण होतो. औरा क्लीन कसा करायचा? आता प्रश्न पडला क्लीन कसा करायचा. आता ज्या पद्धतीने आपण बघितलं की घरामध्ये सतत निगेटिव्हिटी असते, चिडचिड असते, ही का येत असते? का बरं या नकारात्मकता आपल्या घराला टच करतात? तर जसा व्यक्तीचा औरा असतो, व्यक्ती निगेटिव्हिटी, तर आपल्या घरी कोणी येणं किंवा घराच्या जमिनीच्या खालून एक ट्रेस लाईन जाते, ज्याला जिओपॅथिक ट्रेस लाईन म्हणते. ती जर तुमच्या घराच्या आतून जात असेल तर घरामध्ये नकारात्मकता जाणवणं म्हणजे आरोग्याच्या समस्या असणं किंवा ऍक्सिडेंट वगैरे घरामध्ये जे छोटे मोठे होतात, पडलं, हात फ्रॅक्चर झाला वगैरे, अशा प्रकारच्या घटना घरामध्ये घडतात. हे का बरं घडतात? एनर्जी लेवलवर डॅमेज आल्यामुळे घराच्या ऊर्जा. मग क्लीन कसं करायचं? स्वतः पहिले तर सांगते स्वतःचा औरा क्लीन कसा करायचा, प्रोटेक्ट कसा ठेवायचा. सगळ्यात पहिले बाहेरून आल्यानंतर आधी तुम्हाला माहिती आहे घराच्या बाहेर बकेट ठेवलेली असायची. कशाला ठेवलेली असेल? तांब्या आणि बकेट ठेवलेला असायचा. हातपाय धुवूनच व्यक्ती घरात यायचा. कोरोनामध्ये आपण पाळलं, मजबुरी होती म्हणून परत आपण जैसे ते. एक लक्षात घ्या, आपण जेव्हा बाहेरच्या एनर्जीमध्ये जातो, अनेक लोकांना तुम्ही भेटता, त्याचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मी म्हटलं ना, आता आपण जे प्रॅक्टिकल बघितलं, 2 लोक जवळ येताना ती एनर्जी जी जाणवली विदाउट एनी टच. आता एखादी व्यक्ती मार्केट मध्ये काम करते किंवा एखाद्या कंपनीत किंवा मुंबईच्या लोकलमध्ये तुम्ही प्रवास करता, तर किती एनर्जी आपल्या आजूबाजूला कलेक्ट होते. मग ती निगेटिव्ह असते. बरोबर आहे? ठीक आहे. माझा आवाज येतोय का? ओके, थँक्यू. मॅडम नेट चेक करा किंवा लिव्ह करून परत जॉईन करा ज्यांना आवाज येत नाहीये. तर ती निगेटिव्हिटी कलेक्ट केल्यानंतर आजकाल आपण काय करतो, बुट सुद्धा घरभर घेऊन जातात. बाहेरच्या चपला घरात घेतल्या जातात. मग ती सगळी निगेटिव्हिटी तुम्ही कॅरी करता की नाही करत? जी कुठली निगेटिव्हिटी आहे कळत नकळत ती तुमच्याद्वारे घरभर जाते. म्हणून घरात आल्यानंतर आय रिक्वेस्ट यू, बाहेरचे सॉक्स, बाहेरचे चप्पल, बाहेरचे शूज घरात गेले नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आम्हाला चप्पल स्टँड घरात, तर ते दाराच्या मागे केलेलं असतं किंवा साईडने केलेलं असतं. त्याच्या पलीकडे ते घरात जाऊ नये. घरी बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणं गरजेचं आहे. शक्यतो आंघोळ करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं आहे. काय टाकायचं? सेंधव मीठ म्हणजे ज्याला रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट म्हणतात किंवा अमेझॉनवर इप्सम सॉल्ट मिळतं, जे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी पॉवरफुल असं साधन आहे. तर तुम्ही त्या मिठाचा वापर करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये एक थोडं चमचाभर पाणी टाकायचं. ठीक आहे. ओके. दिसत आहे? सॉरी, आवाज येतो का रुजुता मॅडम आता? ज्यांना आवाज येत नाहीये. ओके. तर या पद्धतीने आपण औरा क्लीन करू शकतो व्यक्तीचा. जो व्यक्ती घरातनं बाहेर जास्तीत जनसंपर्क असतो आंघोळीच्या पाण्यानं, आणि नाहीच आंघोळ करणं तर थोडंसं मीठ, कुठेही जर तुम्हाला अनइझी वाटलं, थोडं मीठ हातावर घ्यायचं. मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची पॉवर असते. हँड रब करायचं आणि ती निगेटिव्हिटी तिथून काढून घ्यायचं. ठीक आहे. आंघोळ करताना पाण्यात मीठ टाकायचं आहे. रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट किंवा इप्सम सॉल्ट ऑर. आणि घराचा पोछा मारताना, घराची लादी पुसताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तिथे समुद्री मीठ मिळतं. 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये किलो, ज्याला आपण खडे मीठ पण म्हणतो. त्या मिठाने तुम्हाला काय करायचंय? घराचा औरा क्लीन करायचा आहे. तर फरशी पुसताना मूठभर मीठ आठवड्यातनं एकदा घराचे लादी पुसताना टाका. घरामध्ये
नकारात्मक ऊर्जा म्हणजे जाळा कुठे होते? कोपऱ्यात. त्याच पद्धतीने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते, त्याच्यामुळे घरामध्ये अशी एखादी बेल, साधी बेल पण चालते, जिचा आवाज थोडा मोठा आहे, तर त्याच्यामुळे 10-10 सेकंद घराच्या कोपऱ्यांमध्ये रोज कुठला तरी ध्वनी लावा, आवाज आवाज करायचा बेल वगैरेचा, तर घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही. त्यानंतर तुम्ही मंदिरात बघितले होते का मोठ्या मोठ्या जुन्या मंदिरात खूप मोठ्या मोठ्या बेल होत्या? बघितल्या आहेत? कोणी कोणी बघितल्या? जुन्या मंदिरामध्ये तुम्ही आता प्रवासात गेल्या असतील मोठ्या. ओके, स्वाती मॅडम अनम्यूट करा बरं. का असतील त्या बेल? काय कारण असेल मंदिरात बेल लावण्याचा? माईक ऑन करा. काय कारण असेल मंदिरात मोठ्या मोठ्या घंटा होत्या त्यावेळेस? आवाजामुळे आवाज येण्यासाठी? नाही, गलत. आवाजामुळे निगेटिव्हिटी दूर होत आहे. आवाजामुळे शंख निगेटिव्ह. किंवा तुम्ही बघितलं असेल कोरोनामध्ये मोदीजींनी आपल्याला थाळ वाजवायला लावले होते. थाळ वाजवायला. का बरं? तुम्हाला जर माहिती नसेल तर सायन्सच्या याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडे असतात. आपल्या शरीरावर सुद्धा खूप मायक्रोजम्स असतात आणि निगेटिव्हिटी पण औरामध्ये येते, आताच आपण शिकलो. तर जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता आणि ती बेल वाजवता आणि ती बेल वाजवल्यानंतर नेमकं काय होतं, तिथे जे काही निगेटिव्हिटीचे व्हायब्रेशन्स असतात आपल्या औरामध्ये, त्या आवाजामुळे ते मायक्रोजम्स मरतात आणि ते निगेटिव्हचे व्हायब्रेशन देखील संपतात. म्हणून मंदिरात गेल्यानंतर आजकाल तर ते तारेने बांधलेली असते, बेल वाजवताच येत नाही, पण जिथेही जर मिळालं, ठीक आहे, जिथेही तुम्हाला, तर तिथे तुम्ही ती बेल वाजवली तर काय होईल? पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला म्हणजे रोज. आणि म्हणून शक्य असेल तर घरामध्ये बेल वाजवा. स्वतःचा औरा क्लीन करण्यासाठी देखील आपल्या डोक्याच्या वर अशी बेल वाजवून तुम्ही तुमचा आभामंडळ क्लीन ठेवू शकता. औरामध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर करू शकता. ध्वनीमध्ये ताकद आहे नकारात्मकता संपवण्याची. आणि घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण पाहिजे असेल, ज्याही धर्मपंथाला तुम्ही मानता, त्याचे पॉझिटिव्ह वाईब, सकारात्मकतेचे व्हायब्रेशन्स तिथे तुम्हाला देता आले पाहिजे. ठीक आहे, ते नकारात्मकतेचे सगळे वाईब्स तुम्हाला तिथून डिलीट करता आले पाहिजे. पॉझिटिव्हिटीचे वाईब्स तुम्हाला तिथे अट्रॅक्ट करता आले पाहिजे. त्याच्यासाठी रोज. माझा आवाज कमी कसा काय येतोय तुम्हाला? मलाच कळत नाही यार. रोजचाच माईक आहे. आवाज कमी येतोय का? ओके येतोय. मग मेसेज कोणी म्हणतात आवाज येत नाही का? कमी येतोय? फाईन. काही नेटवर्क इश्यू वगैरे असेल मध्ये मध्ये. चल ना, ओके, थँक्यू. ओके, तर या पद्धतीने आपलं जे आभा मंडळ आहे, त्या आभा मंडळाचा इफेक्ट आपल्या जीवनातल्या 40 ते 30% प्रॉब्लेम सोडवण्यासाठी महत्वाचं आहे औरा क्लीन ठेवणं. तर दररोज आपल्याला काय करायचं आहे? आपलं आभा मंडळ क्लीन करायचं आहे, आपला औरा क्लीन करायचा आहे. आणि त्या औराला जर क्लीन ठेवलं तर 90% प्रॉब्लेम असेच, म्हणजे सॉरी 30 to 40% प्रॉब्लेम असेच तुम्ही होऊन जाईल. ठीक आहे. घरी छोट्या घंटीत बघा, जेवढी छोटी घंटी तेवढी तिची एनर्जी राहणार आहे. ठीक आहे. मंदिरातल्या घंटांनी पूर्ण शरीराचा औरा क्लीन होईल, पूर्ण घराचा औरा. तेवढा मोठा आपण लावू शकत नाही घरामध्ये. ऍटलिस्ट तुम्ही सकाळी सकाळी छान भक्तिगीतं लावा. स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या एनर्जीमध्ये असतील, तुमचा औरा शुद्ध असेल. आधीच्या काळामध्ये काय होतं, आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक खोलीत जात नव्हते. आपल्याला वाटत होतं की ती अंधश्रद्धा आहे. तसं नाही, आपली ऊर्जा पॉझिटिव्ह होते आंघोळ केल्याने. आणि ते अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी म्हणणारी आपली संस्कृती आहे. आजकाल आपण कसंही कशाही पद्धतीने वागतो आणि घरातल्या एनर्जीज खराब होतात. का बरं? आधी एवढे आजार पण नव्हते, आज का आले आहे? त्याचं मागचं कारण आहे की आपण शुद्धता के तौर ध्यान नाही दे रे. हायजीन कशाला म्हणतात? आंघोळ केल्याने आपण हायजीन असतो, फ्रेश असतो. स्वच्छ कपडे घालून तुम्ही किचनमध्ये प्रवेश केला तर त्याच्यामुळे तुमच्या घराची ऊर्जा आपोआपच पॉझिटिव्ह होईल. तर मिठाच्या पाण्याने घराची लादी पुसणं, आंघोळ करणं, मिठाचं पाणी मीठ टाकून आंघोळ करणं, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतणं, बाहेरचे कपडे चेंज करणं,
बघा तुम्ही काय करता, म्हणजे साधी गोष्ट आपल्याला कळत नाही. एव्हरीथिंग इज द एनर्जी. कपडे जर 16 मुळा असतील तर त्याची एनर्जी डाऊन असते. कपडे जर स्वच्छ व्यवस्थित असतील त्याची एनर्जी स्ट्रॉंग असते. तर तुमच्या जीवनाच्या एनर्जीवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. ठीक आहे. तर प्लीज आय रिक्वेस्ट की तुमच्या घरामध्ये सतत पॉझिटिव्ह एनर्जी आणि सकारात्मकता नांदणं खूप गरजेचं आहे. ओके, यहाँ तक किसी का कोई सवाल? सो रेज युअर हँड. जुन्या विद्यार्थ्यांनी कृपया या बॅचमध्ये प्रश्न विचारू नये. नवीन विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, म्हणजे आपल्याला नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. तुमच्यासाठी 4:30ची बॅच आहे परत. चला, काही प्रश्न नाहीये. मला आश्चर्य वाटतं या बॅचमध्ये कोणाच काही प्रश्न नाही पडत. प्रॅक्टिकल मध्ये कोणी सहभागी होत नाहीये. म्हणजे ज्या सेशनला घ्यायला मला 2 सेशन अपुरे पडतात ते अर्ध्या तासात, म्हणजे याच्यावरनं तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात बॅच प्रति ते लक्षात येतं. बोला मॅडम, काय म्हणताय? नमस्कार मॅडम, आवाज येतोय का? हा बोला. त्या दिवशी आपण शनिवारला घेतलं ना, शक्तिपात तर नाही झाला माझा, हम्म. इथे जॉईन नाही होऊ शकली, नंतर अर्धे झाला. पण जेव्हा तुम्ही ते हाताचं वगैरे जिथे पेन आहे वगैरे तिथे जर तुम्ही हात ठेवून केलं तर माझ्या उजव्या हातात खूप पेन होत होता. तेव्हा मी ते तुम्ही सांगितलेलं केलंय, पण लगेच माझा अर्ध्या तासात हात बसून गेला लगेच. त्याला कारण छान. आता थोडं पाठीचा त्रास होत आहे, तर त्यावर हे करू का मग? औरा क्लीन करा. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. अजून कुणाला काय प्रश्न आहे बोला. ज्यांना आजचा व्हिडिओ बघा, ज्यांना सेल्फ औरा क्लेन्झिंग कसं करायचं जाणून घ्यायचं असेल तर आज व्हिडिओ, त्या दिवशीचा मी ऍक्टिव्हेशनचा व्हिडिओ पाठवला होता. अट्युनमेंटचा कुठलाही व्हिडिओ नसतो. मी त्या दिवशी सांगितलं होतं अट्युनमेंट तुम्हाला वेळेवर व्यवस्थित करावं लागतं. स्वतःच जेव्हा तुम्ही शक्तिपात करायला बसता तेव्हाच तो पॉसिबल असतो. ठीक आहे. ज्यांचं लेव्हल 1चा त्या दिवशी शक्तिपात झालेला आहे शनिवारी, ठीक आहे, परत अट्युनमेंट साठी जॉईन करण्याचे 2 पर्याय आहे. जे लोक फर्स्ट लेवल नंतर सेकंड लेवलला ऍडमिशन घेतात आणि त्यांचा शक्तिपात राहून गेला असेल तर बिफोर सेकंड लेवल अटोनमेंट तुम्ही करून देते. ओके, आणि नाही तर मग नेक्स्ट लेवलची आपली लेवल 1ची जेव्हाही बॅच होईल तेव्हा तुम्ही करू शकता. हे 2 पर्याय तुमच्यासाठी असतात. ओके, बघा इकडे तिकडे चॅटबॉक्स मध्ये नका विचारू, इकडे हँड रेज करा. मी तुम्हाला चान्स देते प्रश्न विचारायचा. एवढा 200 लोकांमधनं कसं हे करायचं, निवडायचं ना, तुम्हाला शोधायचं. प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. विदाउट एनी प्रॅक्टिस तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. रेखीची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. चला, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? एनीवन? रेडमी नोट नावाने जॉईन झालेल्या मॅडम बोला. आता रेकॉर्डिंग मिळेल ना मॅडम? रेकॉर्डिंग दररोजच मॅडम तुम्हाला युट्यूबवर अपलोड झाल्यानंतर मिळतं. ठीक आहे, आणि ते 3 व्हिडिओ पण मी आज टाकायला सांगते, ते पण भेटतील तुम्हाला औरा प्रॅक्टिकलचे. ठीक आहे, ताप कसा कमी करावा, दुसऱ्यांचा औरा क्लीन कसा करावा, आणि लोकल बॉडी पडता दुसऱ्यांचा औरा क्लीन कसा करायचा आहे. ठीक आहे मॅडम. चलो, ठीक, थँक्यू. रुपाली फरकाडे मॅडम बोला. मॅम इप्सम सॉल्ट कसं तयार करते सांगा ना प्लीज. इप्सन सॉल्ट तयार नसते करत, मार्केटमध्ये मिळते विकत इप्सन सॉल्ट. ते कसं तयार करतात मला नाही माहित. नाही ते गुलाब पाकळ्या हे टाकते ना. इप्सम सॉल्ट नाही, बाथ सॉल्ट आहे. त्याच्यात काय गुलाबाच्या हं. पाकळ्या टाकायच्या आहेत आणि इसेन्स टाकायचं आहे, झालं. कुठलेही अच्छा. सोप इसेन्स जे असतं ते जे आंघोळीच्या पाण्यात मिक्स होऊन जाईल असं, म्हणजे असं ऑइल नाही वापरायचं जे की तरंगेल. नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि मीठ दोन्ही टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. ओके, चल. सो मे बी कोणाचे प्रश्न नाही. उद्या आपण 7 चक्रांनी, उद्या तर तुम्हाला असं टेक्निक की उद्यापासून तुम्ही लोकांना ओळखू शकाल. हा असा वागतो का, त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. नेमका असा वागतो तर का वागतो याचं आन्सर तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये मिळणार आहे. उद्या तुम्ही व्यक्ती ओळखायला शिकणार आहे. लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असण्यासाठी नेमके कुठले चक्र जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके,
सो थँक्यू. सगळं आर्थिक प्रॉब्लेमसाठी पण सांगणार आहे, काळजी करू नका. मनी मंत्रा शेवटच्या दिवशी देणार आहे शुक्रवारी. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.